रिसेंटली मला एका माझ्या मित्राने त्याचा रिपोर्ट पाठवला होता, USG रिपोर्ट. कशाचा होता तो? गॉल ब्लॅडरचा होता आणि त्यात पॉलिप दाखवत होता. आणि तो विचारू लागला म्हणजे सिरियस वगैरे आहे का नाही. तर आजचा आपला टॉपिक आहे गॉल ब्लॅडर पॉलिप. त्याच्याबद्दल डिस्कस करणार आहेत. हे गॉल ब्लॅडर पॉलिप म्हणजे काय? हे टिश्यूची ग्रोथ आहे, जे म्युकस असते म्हणजे मेम्ब्रेन असतं ना गॉल ब्लॅडरचं, म्हणजे पित्ताशयाची आपली पिशवी. तिथून एक ट्युमर लाईक सॉफ्ट टिश्यू लाईक ग्रोथ होती, त्याला आपण गॉल ब्लॅडर पॉलिप म्हणतो. आणि खतरनाक आहे का? खतरनाक आहे पण नाही पण. हे कसं डिसाईड करतो आपण? डिसाईड करतो तर साईज होऊन डिसाईड करतो. तर माझ्या मित्राच्या क्षेत्रात 2 ते 3 MM चा होता, म्हणजे एवढं काही सिरियस नाही. हा 5 MM पेक्षा जर खाली असेल तर काही ते सिरियस नाही एवढा. जेव्हा 10 MM पेक्षा 1 सेंटीमीटर पेक्षा जर जास्त असेल तर तो कॅन्सर म्हणजे ग्रोथ होऊ शकते आणि त्याच्यामुळे कार्सिनोमा गॉल ब्लॅडर होऊ शकतो. आणि अशा कंडिशनमध्ये 1 सेंटीमीटर पेक्षा जर जास्त असेल किंवा 10 MM पेक्षा जास्त जर असेल तर आपल्याला प्रोफायलॅक्टिक म्हणजे गॉल ब्लॅडर लॅप्रोस्कोपिक कोलोसिस्टमी करावं लागेल, म्हणजे गॉल ब्लॅडर काढून घ्यावं लागते. कारण हे जर कॅन्सरस टिश्यूमध्ये कन्वर्ट झालं पॉलिप, ह्या गॉल ब्लॅडरचा कार्सिनोमा जो असतो त्यात पेशंट जास्त दिवस जगत नाही. तुमचा लय झालं 6 महिने ते 1 वर्ष जगू शकतो. त्यामुळे काय करतात डॉक्टर सांगताय 1 सेंटीमीटर पेक्षा जास्त जर साईज असेल तर म्हणजे लॅप्रोस्कोपिक कोलोसिस्टमी करून गॉल ब्लॅडर काढून टाकतात, जेणेकरून कॅन्सरमध्ये ग्रोथ होणार नाही. 5 MM पेक्षा कमी असेल तर काही नाही. 10 MM पेक्षा जास्त असेल तुम्हाला सर्जरी करावं लागेल. आणि 5 ते 10 मध्ये असेल तर बघायचं सारखं 3 महिन्याला स्कॅन करून त्याची ग्रोथ वगैरे होईल का. जर ते पॉलिप वाढत असेल तर मग सर्जरी करावं लागते, कारण ते वाढत असेल तर ऑब्व्हियसली ते कॅन्सर स्टेशनमध्ये ग्रोथ होणार. त्या कॅन्सर स्टेशनमध्ये ग्रोथ झाल्यास गॉल ब्लॅडरचा कॅन्सर परवडत नाही, कारण ते तुमची डेथ व्हायची शक्यता जास्त असते. लक्षात आलं, गॉल ब्लॅडर पॉलिप 5 MM पेक्षा कमी असेल तर सिरियस नाहीये. 10 MM पेक्षा 1 सेंटीमीटर पेक्षा जास्त असेल तर तुम्हाला लॅप्रोस्कोपिक कोलोसिस्टमी करावं लागते.